नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतातील पिके आता डोलू लागली आहेत। पेरणी सर्व शेतकऱ्यांची झालेली आहेत आणि शेतातील पिके आता उभी झालेली आहेत। तर आता वेळ आहे ती म्हणजे आपल्या शेतातील पिकाचा पीक विमा काढण्याचे। तो पीक विमा आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने काढू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे। प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर आपण तेथे क्रॉप इन्शुरन्स असं हे ॲप सर्च करायचं आहे। हे ॲप सर्च करून आपण ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर आपण हे ॲप आता ओपन करणार आहोत। ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने ॲपचा इंटरफेस जो आहे तो ओपन होईल। येथे आपल्याला जो काही लॉग इन पर्याय दिसत आहे या लॉग इन पर्यायावरती आपण क्लिक करायचं आहे। लॉगिन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता येथे आपला जो काही मोबाईल नंबर आहे रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आपण येथे टाकून घ्यायचा आहे। लॉगिन विथ OTP या पर्यायावरती आपण क्लिक करायचं। लॉगिन विथ OTP या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्या मोबाईलवरती OTP गेला असेल तो OTP आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे। आता येथे आपण OTP टाकून घेतलेला आहे। आता व्हेरीफाय या पर्यायावरती आपण क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर जो काही आहे इंटरफेस हा ॲपचा ओपन होत आहे। वरती शेतकऱ्याचं नाव आणि खाली या डिटेल्स आपल्याला दिसत आहे। तर आता येथे आपण जे खाली PMFBY हा पर्याय दिसतो या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता येथे आपल्याला जे आहेत सीझन जो आहे तो आपल्याला इथे खरीप सिलेक्ट करायचा आहे। खरीप सिलेक्ट करायचा आहे। जी काही स्कीम आहे ती PMFBY सिलेक्ट करायची आहे आणि जे वर्ष आहे 2025 हे सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट आणि नेक्स्ट पर्यायावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने शेतकऱ्याचे जे काही अकाउंट नंबर आहे ते अकाउंट नंबर आपल्याला इथे दिसण्यास सुरू झालेले आहेत। तर यापैकी जे आपलं अकाउंट असेल ते अकाउंट आपण येथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावरती आपण क्लिक करायचं। सेव्ह आणि नेक्स्ट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपली जी काही डिटेल्स आहेत ती डिटेल्स सर्व आपल्याला इथे दिसत असतील। जे काही पासबुकनुसार आपला जे काही नाव असेल ते आलेले असेल, आपला आधार नंबर येथे आलेला आहे, मोबाईल नंबर आलेला आहे, जे काही रिलेटिव्हचं नाव आहे ते आलेलं आहे, सन ऑफ आलेलं आहे, शेतकऱ्याचं जे काही वय आहे त्या सर्व डिटेल्स आपल्याला इथे दिसत आहेत। या सर्व डिटेल्स चेक केल्यानंतर आपण इथे जे काही शेतकरी असेल त्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे। कॅटेगरी जी असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। फार्मर कॅटेगरी म्हणजे शेत स्वतःचं आहे की आपण भाडेतत्त्वावर घेतलं आहे त्या पद्धतीने ते सिलेक्ट करायचं। शेतकरी स्मॉल म्हणून सिलेक्ट करायचं। त्यानंतर शेतकऱ्याच्या पत्त्याची इथे डिटेल्स आपल्याला दिसतील तर ते सुद्धा एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। पिनकोड दिसेल, महाराष्ट्र दिसेल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट दिसेल, सब डिस्ट्रिक्ट दिसेल, गावाचं नाव आणि ॲड्रेस आपल्याला अशा पद्धतीने ते डिटेल्स या दिसणार आहेत। त्यानंतर नॉमिनी डिटेल्स ज्या आहेत त्या नॉमिनी डिटेल्ससुद्धा आपण एकदा चेक करून घ्यायच्या आहेत, त्यावेळेस लागणार आहे। जर कोणी भरलेलं नसतील तर त्या नॉमिनी डिटेल्ससुद्धा आता इथे आपण भरून घ्यायच्या आहेत। नॉमिनी डिटेल्स भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती आपण क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता परत एकदा आपल्याला जे काही शेतीची डिटेल्स आहेत, आपलं पीक नेमकं कुठं आहे ते डिटेल्स आपल्याला ते भरायचे आहेत। तर आपला पहिला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही तालुका आहे तो तालुका आपण इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपलं जे काही रेव्हेन्यू सर्कल आहे ते रेव्हेन्यू सर्कल आपण इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपण आपली ग्रामपंचायत जी आहे ती ग्रामपंचायत आपल्याला इथे निवडावी लागणार आहे। ग्रामपंचायत निवडल्यानंतर आपले जे काही विलेज असेल ते विलेज निवडायचं आहे, गाव निवडायचं आहे आणि प्रोसीड या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता इथे विविध पर्याय दिलेले आहेत ते म्हणजे आपल्या
क्रॉपचा टाईप कोणता आहे, म्हणजे आपल्या शेतीमध्ये एकच पीक आहेत, एक पीकच जर शेतामध्ये ते इंडिव्हिज्युअल करायचं किंवा जर मिक्स पीक किंवा मिश्र पीक असेल तर ते मिक्स येथे सिलेक्ट करायचं. आता माझ्या शेतामध्ये एकच पीक आहे त्यामुळे मी इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट क्रॉप म्हणजे आता नेमकी आपल्या शेतामध्ये कुठलं पीक आहे तर ते पीक आपण इथे सिलेक्ट करायचं. आता माझ्या शेतामध्ये सोयाबीन हे पीक आहे तर हे सोयाबीन मी सिलेक्ट केलेलं आहे. आता पिकाची जी काही डेट आहे, लागवड दिनांक आहे, तो लागवड दिनांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आता आपण जी काही पिकाची पेरणीची तारीख आहे ती पिकाची पेरणीची तारीख आपण इथे सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर ऑनरशिप इथे विचारलं जातं, शेती तुमच्या नावावर आहे, शेअर क्रॉप आहे की ट्रेंड किंवा भाडेतत्वावर, तर ऑनर आहे तर इथे ऑनर लिहित आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला जो काही शेताचा सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. शेताचा सर्वे नंबर टाकल्यानंतर गट नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे जो काही खाते क्रमांक आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आता प्रोसीड या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथे शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे, वैयक्तिक खातेदार म्हणून आलेलं आहे. आता येथे आपण शेतकऱ्याच्या नावापुढचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे तो शेतकरी सिलेक्ट होईल. त्यानंतर प्रोसीड या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता येथे जो काही टोटल क्रॉप एरिया आहेत, म्हणजे शेताचं जेवढे हेक्टर आपल्या पीक आहे ते हेक्टरमध्ये आहेत, तर हेक्टरचं कॅल्क्युलेशन जर आपल्याला माहिती नसेल तर एक्सेल दिलेले आहे, तर एक्सेलमधून आपण हेक्टरचं कॅल्क्युलेशन करू शकतात. जर मिश्र पीक असेल आणि आपल्याला क्षेत्र जर वेगवेगळं दाखवायचं असेल तर तसे पद्धतीने आपण करू शकतात. तर इथे जेवढं क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र घेतलेलं आहे. आता सम इन्शुरन्स आपल्याला इथे विविध पर्याय दिसत आहे की सम इन्शुरन्स आता नेमकं काय आहे, तर सम इन्शुरन्स म्हणजे आपल्या पिकाचा जो काही एकूण पीक विमा आहे, म्हणजे जर आपल्या जे काही शेतातील पिकाला जर काही झालं तर एवढा सम इन्शुरन्स आपल्याला मिळू शकतो. आणि प्रीमियम म्हणजे काय आहे, तर ते एकूण हप्ता आपल्याला पीक विम्याचा किती भरावा लागू शकतो तर तो इथे आहे. त्यामध्ये आपलं जे काही राज्य सरकार आहे त्यामधून 8,120 पैकी 3735.2 एवढे राज्य सरकार देणार आहे, तर केंद्र सरकार हा तेवढाच हप्ता येथे देणार आहे 3735.2. आणि शेतकऱ्याला आता 1 रुपयात पीक विमा मिळणार नाही आहे, तर शेतकऱ्याचा पीक विमा आता 8% शेतकऱ्याला स्वतःच्या खात्यातून भरावा लागणार. तो किती येतोय तर 649. आता जसं आपलं शेतकऱ्याचं क्षेत्र बदलेल, वाढेल, कमी होईल तसा शेतकऱ्याला भरावा लागणारा पीक विम्याचा प्रीमियम सुद्धा हा इथे कमी जास्त होणार आहे. तर जशा पद्धतीने आपण क्षेत्र निवडू तसा आपल्याला इथे पीक विमा आपला जो काही प्रीमियम आहे तो बदलला जाणार आहे. तर या सर्व डिटेल्स व्हेरीफाय करायच्या आणि प्रोसीड या पर्यायावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. प्रोसीड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला दिसत आहे की आपलं जे काही पीक आहे ते पीक कोणतं आहे, त्याचा पेरणी दिनांक दिसत आहे. इन्शुरन्स एरिया म्हणजे आपण किती क्षेत्रात ते पीक केलं आहे त्याचा इन्शुरन्स कार्ड तो एरिया दिसत आहे. त्यानंतर खाते नंबर दिसत आहेत, व्यक्तिगत खातेदार आहे. सम इन्शुरन्स ही 32,480 आहे आणि प्रीमियम त्याचा आहे 649.6 एवढा प्रीमियम असणार आहे. आता जर आपल्याला याच्या व्यतिरिक्त जर क्रॉप ॲड करायचा असेल तर आपण इथे ॲड क्रॉपचा जो पर्याय दिसतो तर इथे ॲड करू शकता, किंवा जर एकच पीक आपल्या शेतात असेल तर प्रोसीड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता येथे आपल्याला जे आहेत आपलं पासबुक किंवा चेकबुकचा फोटो पाठवायचा आहे, अपलोड करायचा आहे. त्यानंतर लँड रेकॉर्डमध्ये आपल्याला आपला 7/12 आणि 8A हे दोन्ही एकत्र करून ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. आणि हे जे काही पीक पेरा आहे तो ऑप्शनल आहे, तो या शेतकऱ्यांकरता आहे की एकाच शेतामध्ये जर जास्त शेतकऱ्यांची नावं असेल, 7/12वरती नावं असेल, किंवा आपण भाडेतत्वावर शेती घेऊन एकपेक्षा जास्त शेतकरी मिळून जर ते शेत पीक करत असेल तर त्या सर्वांच्या सह्या घेऊन आपल्याला इथे तो पीक पेरा जोडावा लागत असतो. तर तो हा ऑप्शन आहे. जर इंडिव्हिज्युअल शेतकरी असेल तर त्यांच्याकरता हा गरजेचा नाही आहे. आता आपण इथे जे काही आहेत ही जी काही कागदपत्रे आहेत ती एक एक करून इथे अपलोड करून घेणार आहोत. आपलं पासबुक आपण इथे अपलोड केलेलं आहे. त्यानंतर आपला लँड रेकॉर्ड ऑप्शनल आहे. यामध्ये आपल्याला जे काही 7/12/8 एकत्रित उत्तराची PDF आपल्याला इथे अपलोड करायची आहे. यावरती क्लिक करायचं. त्यानंतर PDF सिलेक्ट करायची. PDF सिलेक्ट केल्यानंतर आता इथे जो काही मी 7/12/8 आहे तो एकत्रितरित्या केलेला आहे तो इथे अपलोड करणार आहे. त्यानंतर जे काही सोईंग सर्टिफिकेट आहे म्हणजे पीक पेराचं सर्टिफिकेट जर एकापेक्षा जर जास्त शेतकरी
त्या शेतात काम करत असेल किंवा त्यांच्या नावावरती असेल तर एकाची सर्वांची सही घेऊन एकाच्या नावावरती तो पीक विमा आपण करू शकतो। त्यानंतर सबमिट या पर्यायावरती आपण क्लिक करायचं आहे। सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर ही कागदपत्र सर्व अपलोड होतील। आता येथे आपल्याला दिसत आहेत फार्मर नेम दिसत आहेत, त्यानंतर पॉलिसी आय डी दिसत आहेत, ब्रांच रवंदे दिसत आहेत, अकाउंट नंबर आपल्याला दिसत आहे, जे काही पीक कोणतं आहे सोयाबीन हे दिसत आहे आणि प्रोसीड या पर्यायावरती आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे ते पूर्ण इथे ओपन झालेले आहेत। यामध्ये जे काही शेतकऱ्याचं नाव आहे, त्यानंतर पत्ता, संपूर्ण पत्ता, नंतर शेतातील पिकाची डिटेल्स, त्यानंतर प्रीमियम किती बसणार आहे तो। आता प्रोसीड फॉर पेमेंट केल्यानंतर आपल्याला इथे जो काही पर्याय आहे तो पर्याय इथे ऑनलाईन नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असा दिसेल। तर आपण इथे पे हा पर्याय, पे या पर्यायावरती क्लिक करायचं आणि आपण पे केल्यानंतर आपली जी काही अमाऊंट आहे ती पेड ही होऊन जाणार आहे। आता हे सर्व पे झाल्यानंतर आपण आपली पॉलिसी कुठे जाऊन चेक करू शकतो तेही सुद्धा आपण आता बघून घेऊया। आता ज्या शेतकऱ्यांनी पॉलिसी काढेल त्यांनी त्यांची पॉलिसी झाली आहे की नाही ते माय पॉलिसीमध्ये यायचं, इथे चेक करायचं, प्रोसीड करायचं आणि आपली जी काही पीक आहे ते आपल्याला इथे दिसणार आहेत। अशा पद्धतीनं आपलं पीक दिसणार आहे। आता मी फी भरलेली नाही म्हणून इथे अनपेड हे आलेलं आहे। प्रोसीड फॉर पेमेंट केल्यानंतर हे पेमेंट जे आहेत ते होऊन जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरतून पीक विमा कशा पद्धतीने भरू शकतो, एकही रुपया खर्च न करता आपण ही सर्व प्रोसेस करू शकतो। तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।